केस तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतलाय। राकेश गिड्डे यांच्या निधनाला अवघा 1.5 महिना झाला असताना सरकारने त्यांच्या पत्नी नेहा गिड्डे यांना अनुकंपा तत्वावर तातडीनं शासकीय सेवेत नोकरी देण्याचा निर्णय घेतला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतला। 9 एप्रिल रोजी सकाळी लातूर अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता। कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली आणि कारमध्ये एकटेच असलेल्या राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला। या धक्कादायक घटनेमुळे महसूल विभाग आणि बीड जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली होती। त्यानंतर आता शासनाने त्यांच्या कुटुंबाला तातडीने आधार देत हा नोकरीचा निर्णय घेतलाय। नेहा गिड्डे यांना बीड ऐवजी सांगली येथे नोकरी मिळावी अशी विनंती प्रशासनाकडे केली होती। सरकारने त्यांची ही विनंती विशेष बाब म्हणून मान्य केली असून त्यांना सांगली जिल्ह्यात शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत। या संदर्भातील अधिकृत पत्र पुणे विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।